नमस्कार. आपण बँकेच्या लॉकरमध्ये ज्या मौल्यवान वस्तू ठेवतो त्या खरंच किती सुरक्षित आहेत? आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. ही सगळी माहिती वरिष्ठ बँकिंग तज्ज्ञ जाधव श्रीकांत यांच्या विश्लेषणावर आधारित आहे. लॉकर वापरणारे सामान्य ग्राहक असोत किंवा बँकेतले कर्मचारी, या सगळ्यांसाठी रिझर्व्ह बँकेचे नियम आणि इतर कायदेशीर बाबी सोप्या भाषेत समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर सुरुवात करूया त्या एका प्रश्नाने जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो. आपण इतक्या विश्वासाने बँकेत लॉकर घेतो, पण त्यातल्या वस्तूंची सुरक्षितता नक्की किती? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आजच्या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. सगळ्यात आधी बँक लॉकर म्हणजे काय ते बघू. मग आरबीआयचा तो महत्त्वाचा नियम कोणता आहे ते जाणून घेऊ. त्यानंतर बँक नक्की कधी जबाबदार असते आणि कधी नसते हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी एक ग्राहक म्हणून आपण काय करायला हवं यावरही बोलू. ओके, चला तर मग अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. बँक लॉकर ही संकल्पना काय आहे आणि त्याची सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी काम करते हे आधी समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बँक लॉकर म्हणजे बँकेच्या आत एक अत्यंत सुरक्षित खोली असते, जिला स्ट्रॉंग रूम म्हणतात. आणि त्यात ठेवलेली एक मजबूत तिजोरीच असते. आपण वार्षिक भाडं भरून ती आपल्या मौल्यवान वस्तूंसाठी वापरतो. आता गंमत बघा, बँका या लॉकरसाठी एकावर एक असे अनेक सुरक्षेचे थर वापरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्युअल की सिस्टम. म्हणजे काय तर लॉकर उघडायला 2 चाव्या लागतात. एक आपल्याकडे असते आणि एक बँकेच्या अधिकाऱ्याकडे. दोघे एकत्र असल्याशिवाय लॉकर उघडला जाऊ शकत नाही. आणि याशिवाय CCTV कॅमेरे आणि इतर डिजिटल सुरक्षा तर असतेच. चला, आता येऊया आजच्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम. एक लॉकरधारक म्हणून हे आपल्याला माहीत असायलाच हवं. लक्षात घ्या, लॉकरच्या सुरक्षेबद्दल फक्त बँकेचे स्वतःचे नियम नसतात, तर आरबीआयने यावर अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. बँकेची जबाबदारी कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे त्यात नेमकं सांगितलेलं आहे. आणि हा आहे तो कढीचा आकडा, 100 पट. आरबीआयच्या नियमांनुसार जर बँकेच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे चोरी, आग किंवा इमारत कोसळण्यासारख्या घटनांमुळे लॉकरचं नुकसान झालं, तर बँक आपल्याला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या तब्बल 100 पट नुकसान भरपाई द्यायला बांधील आहे. हे उदाहरण बघितलं की लगेच लक्षात येईल. समजा आपल्या लॉकरचं वार्षिक भाडं 3000 रुपये आहे आणि बँकेच्या चुकीमुळे काही नुकसान झालं तर आपल्याला 3 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. हा नियम खरंच ग्राहकांना एक मोठं संरक्षण देतो. पण मग एक स्वाभाविक प्रश्न येतो की बँक प्रत्येक परिस्थितीत जबाबदार असते का? नाही. बँकेच्या चुकीमुळे होणारं नुकसान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान यात मोठा फरक आहे. तोच फरक आपण आता समजून घेऊया. ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. नीट बघा. जर बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेत काही चूक असेल, एखाद्या कर्मचाऱ्यानेच काहीतरी गडबड केली असेल किंवा स्ट्रॉंग रूमची देखभाल नीट होत नसेल, तर अशा वेळी बँक जबाबदार असते. पण जर भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालं, तर मात्र बँकेवर त्याची जबाबदारी नसते किंवा खूपच कमी असते. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हा आहे की फक्त बँकेवर अवलंबून राहू नका. सहसा बँका लॉकरमधल्या वस्तूंसाठी विमा देत नाहीत. त्यामुळे आपल्या दागिन्यांचा किंवा इतर वस्तूंचा वेगळा विमा काढणं आणि त्या वस्तूंचे बिलं आणि फोटो जपून ठेवणं हे नेहमीच शहाणपणाचं ठरतं. आता आपण वळूया ॲक्शन प्लॅनकडे. म्हणजे दुर्दैवाने जर काही अनुचित प्रकार घडलाच तर आपण शांतपणे आणि योग्य पद्धतीने काय पावलं उचलली पाहिजेत. जर कधी लॉकरमधून चोरी झाल्याचा संशय आला तर अजिबात वेळ वाया घालू नका. सगळ्यात आधी बँकेत जाऊन लेखी तक्रार द्या. त्यानंतर बँक स्वतःची चौकशी सुरू करेल. आणि त्याचबरोबर लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करा. कारण कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी आणि नुकसान भरपाईसाठी FIR हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. आणि हो, या काही चांगल्या सवयी आहेत ज्या आपण लावून घेतल्या पाहिजेत. लॉकर घेताना तो करारनामा नीट वाचा. तुम्ही कधी लॉकर उघडायला गेला होतात त्याची नोंद ठेवा आणि आत काय काय ठेवलं आहे याची एक यादी तयार करून ठेवा. म्हणजे ऐनवेळी सगळी माहिती आपल्याकडे तयार असते. चला तर मग ह्या सगळ्या माहितीचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पाहूया. या सगळ्यातून आपण नेमकं काय बोध घ्यायचा? हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. बँक लॉकर नक्कीच सुरक्षित आहेत, पण ते 100% रिस्क फ्री नाहीत. म्हणून फक्त बँकेवर विसंबून न राहता एक ग्राहक म्हणून आपण स्वतः जागरूक राहणं आणि तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपल्याला सगळे नियम माहीत झाले आहेत. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आहे. या सगळ्या माहितीनंतर आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी आपण खरंच तयार आहोत का? यावर विचार करणं गरजेचं आहे.